राज्यभरात जे पोलिसांवर हल्ले आहेत त्याचा निषेध करत मुंबईच्या मुंबई पोलीस बॉईज असोसिएशननं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केलंय। नुकतंच ठाणे इथे महिला वाहतूक पोलिसाला राजकीय व्यक्तीकडून झालेल्या मारहाणीचा निषेध यावेळी पोलीस बॉईज संघटनेनं केलाय। पोलिसांना संघटना करता येत नसल्यानं या पोलिसांच्या मुलांनी पुढाकार घेऊन त्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांना न्याय मिळावा अशी मागणी या पोलीस कुटुंबियांनी केली आहे। राज्यात पोलिसांवर वाढते हल्ले होत आहेत आणि याचा निषेध कुठेतरी पोलिसांचे कुटुंबीय करत आहेत, पण पोलिसांना त्या पद्धतीची सुरक्षा आणि कायद्याचा जो बडगा आहे तो कुठेतरी हाताळताना पोलिसांना त्या पद्धतीचं कुठेतरी सुरक्षा आणि कुठेतरी एक आता भीतीचं वातावरण निर्माण झाले। पोलिसांचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांना हेच निवेदन घेऊन आता मंत्रालयात आलेले आहेत। आमच्याबरोबर पोलिसांचे जे कुटुंबीय आहेत ते आमच्याशी बोलत आहेत। राहुल, नेमकी काय मागणी आहे? पोलिसांवर हल्ले होत आहेत, मुख्यमंत्री त्याच्याकडे लक्ष देत नाही का असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मुख्यमंत्री लक्ष देत आहेत, पण त्याच्यावर कठोर कारवाई होईल हे त्यांनी ते उपक्रम त्यांनी केला पाहिजे किंवा तो नियोजितबद्ध तसा एक कलम अजामीनपात्र त्यांनी तयार केला पाहिजे। राज्यामध्ये जी भाजप शिवसेनेची सत्ता आहे आणि शिवसेनेकडनं हे वाढते हल्ले होत आहेत। सर, पक्षाचं म्हटलं तर आमचं कुठल्याही पक्षाशी काही एक संबंध नाही, आम्ही कुणालाही नाव ठेवणार नाही। आम्ही एखाद्या पक्षाला मत दिलंय म्हणून त्या पक्षाचा असला तर त्याला करू नका असं आम्ही म्हणणार नाही। तो जर पोलिसांवरती अशा प्रकारचा हल्ला करत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। खरं म्हणजे मी त्या सीमाताई तिथल्या ज्या कॉन्स्टेबल आहेत त्यांचं अभिनंदन करेल। त्यांनी सुद्धा अगदी झाशीच्या राणीसारखे त्याच्या 2 मुस्काडीत मारल्या आणि असं जर झालं आणि खरोखर आमच्या बहिणींवर, आमच्या वडिलांवर, आमच्या भावांवर पोलीस असून जर असे अत्याचार होणार असतील तर पोलीस बॉईज संघटना काही शांत राहणार नाही। जशाला तसं उत्तर त्याला नक्की दिलं जाईल। जशाला तसे उत्तर देऊ। कायदा हातात घेणार तुम्ही? नाही, आम्ही कायदा हातात घेणार नाही। कायद्याच्या बाबतीत जिथं पोलिसांची प्रतिमा विलीन होईल अशा कुठल्याही गोष्टी करणार नाही। पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात जो हल्लेखोर आहे त्याला अजामीनपात्र गुन्हे दाखल करा अशा पद्धतीने कुटुंबियांची मागणी होते। पोलिसांची युनियन नाही आहे, पण आता पोलिसांच्या कुटुंबियांनी पोलीस बॉय ही संघटना काढून आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शारिफसह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई। वेळ झाली एका ब्रेकची। तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र। कधी तुम्ही बनवता एक्स्ट्रा पावभाजी तर कधी एक्स्ट्रा बिर्याणी, आणि ह्या सगळ्यांचा एक्स्ट्रा चिकटपणा हटवण्यासाठी मिळवा आता विम बारवर 25 ग्रॅम एक्स्ट्रा। सर्वात जलद विम आता 5 रुपयांच्या विम बारवर 25 ग्रॅम एक्स्ट्रा। पोट किती सुटलंय, दिवसभर थकवा जाणवतोय ग। हे नको खाऊ, ते नको